बारामतीमधल्या पत्रकारांसोबत आम्ही आहोत। संध्याकाळची चहाची वेळ झालेली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू झालेली आहे की बारामतीमध्ये नक्की काय होणार। अजित दादा आणि युगेंद्र दादा यांच्यामध्ये कुठल्या दादांची सरशी होणार। या विधानसभा निवडणुकीमध्ये लढती 288 ठिकाणी होत आहेत, मात्र चर्चेचं सर्वांच्या उत्सुकतेचं जे केंद्रस्थान आहे ते अर्थातच ही बारामती आहे। बारामतीमध्ये देखील सर्व ठिकाणी याशिवाय दुसरी चर्चा नाही आणि ही चर्चा हे सगळे पत्रकार स्वतः ऐकतायत, स्वतः या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचा भाग आहेत। बारामती शहरातली लोक, बारामतीच्या तालुक्यामधल्या ग्रामीण भागातली लोक काय विचार करतायत, लोकसभेला कसं वातावरण होतं, आता विधानसभेला काही त्याच्यामध्ये फरक पडलाय का, अजित पवारांबाबत नक्की काय लोक आता विचार करतायत आणि शरद पवारांनी जे काही लोकसभेला केलं ते पुन्हा एकदा विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होऊ शकेल का। एक ना अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहेत। आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात। काय मुळामध्ये काही बदल वाटतोय लोकसभा आणि ही विधानसभा निवडणूक यामध्ये? सर, तसं बघायला गेलं तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये फरक आहे। लोकसभेच्या मतदानात आणि विधानसभेच्या मतदानात पण फरक होईल। बारामती शहर आणि बारामती ग्रामीण हे दोन टप्पे वेगळे होतील आणि जसं गेल्या वेळेस काही फॅक्टर होते तसे ह्या वेळेस पण फॅक्टर होतील असं मला वाटते। म्हणजे ह्या फॅक्टरमध्ये कुठले फॅक्टर आहेत तर जसा ग्रामीण आणि शहरी हा एक थोडासा मतदानातला एक वेगळा फरक राहील। आणि गंमत बघा ना, गेल्या वेळी अजितदादांनी पण भावनिक केलं आणि साहेबांच्याकडून पण भावनिक झालं, तसंच आत्ता सुद्धा आजच जो म्हणजे प्रचाराचा शुभारंभ झाला त्यात अजित पवारांनी भावनिक केलं। पण एक गोष्ट फार महत्त्वाची, लोकसभेच्या वेळी ज्यावेळेस आम्ही फिरत होतो त्यावेळेस आम्हाला लोक सांगायचे ब्रह्मदेव जरी आला तरी आता शरद पवार, आणि ब्रह्मदेव जरी आला तरी विधानसभेला अजित पवार। अजित पवारांनी ते आताही बोलून दाखवलं। दोन गोष्टी आहेत, योगेंद्र पवार नौके आहेत आणि अजितदादांचा जवळ 35 वर्षाचा जवळजवळ 35 वर्षाचा सगळा अनुभव आहे। परंतु शहरी भागातलं वातावरण आज अजित पवारांच्या बाजूने खूप दिसतं जास्त प्रभावीपणे, पण ग्रामीण भागातलं वातावरण अजूनही निवळलेलं नाही असं आमचं एक ऑब्झर्वेशन आहे। ते किती निवळतं हे आतल्या काळात दिसेल। पण दोन गोष्टी आहेत, अजित पवारांनी विकास केला का तर केला लोकांचं म्हणणं, पण या विकासाला धरून काही मुद्दे लोकांचे आहेत, त्याही गोष्टींचा उहापोह या निवडणुकीत होईल असं वाटतंय। आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची अशी की अजित पवारांनी जे नको नको किंवा उभं राहणार नाही किंवा काय करणार नाही असं जे करायचा प्रयत्न केला, बारामतीकरांचं परसेप्शनच पूर्ण वेगळं दिसतं। बारामतीकर बोलून दाखवतच नाहीत। याआधी पण असंच बऱ्याचदा घडलं, म्हणजे राजू शेट्टी इथं ऑपोजिशनला बसले त्यावेळी राजू शेट्टी हे आघाडी सरकारच्या विरोधात आहेत, अजित पवारांच्या विरोधात आहेत हे माहीत असूनही इथल्या राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांच्या जे शेतकरी उपस्थित होते आंदोलक, त्या आंदोलकांना भाकरी घरनं आणल्या होत्या। म्हणजे इथं लोकशाही वेगळ्या प्रकारची। आताही काही जरी झालं तरी बारामतीकर जास्त बोलून दाखवणार नाहीत, पण मतदान जे करायचं ते करतील। परंतु याच्यामध्ये हे फॅक्टर महत्त्वाचे ठरतील, याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण। प्रेक्षकांना हे सांगूयात की शहरी आणि ग्रामीण म्हणजे काय, तर बारामती शहर मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये विकसित झालंय। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून लोक इथं येऊन स्थायिक झालेत, कारण उद्योग खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढले आणि त्यामुळं लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि एक शहरी तोंडवळा आहे या सगळ्या बारामतीचा। आणि दुसरीकडे बारामती तालुका ग्रामीण भाग जो अजून शेती आणि शेतीपूरक उद्योगांवरती अवलंबून आहे। तर एकूण मतदार या बारामती लोकसभा मतदारसंघातले आणि शहरी किती आणि ग्रामीण किती? ग्रामीण भागामध्ये 70% मतदार आहे आणि शहरी भागामध्ये 30%, म्हणजे साधारण 1,05,000 मतदान हे ग्रामीण शहरी भागातलं आहे आणि उर्वरित सगळं मतदान हे ग्रामीण भागातलं आहे। आणि ग्रामीण भागातला जो मतदार आहे ना तो प्रभावी ठरतो बऱ्याचदा विधानसभेच्या। आणि आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीमध्ये या एकूण बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना 48,000चं मताधिक्य होतं आणि म्हणूनच मी सुरुवातीला प्रश्न विचारला की काही बदल झालाय का। यांच्या लेखी शहरी भागामध्ये बदल झालेला आहे, ग्रामीण भागामध्ये तो नाही। आता किती होतो ते अर्थात मतामध्ये रूपांतरित किती होतं हे झाल्यानंतर कळेल। तुमच्या लेखी काही फरक आहे जाणवतोय लोकसभा निवडणूक आणि ही आत्ताची विधानसभा निवडणूक यामध्ये? नाही, मगाशी आपले ज्ञानेश्वरजी म्हटले त्या पद्धतीनं लोकसभेला लोकांनी ठरवलेलं होतं की काही करून, म्हणजे लोकसभेला जो सन्मान दिला शरद पवार साहेबांना दिला लोकांनी जाणून, आणि आम्ही विधानसभेला अजितदादांना देऊ, लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, अशी लोकांची स्थिती होती। पण सुरुवातीला ज्यावेळेस लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेस सुरुवातीला लोक स्वतःचा अंत अजिबात देत नव्हते, पण ज्यावेळेस जशी जशी निवडणूक जवळ आली तशी तशी लोक स्पष्ट
स्पष्टपणे बोलायला लागले. ज्यावेळेस आम्ही 10 लोकांना भेटायचो त्यातली 7 लोक स्पष्टपणे सांगायचे की तुतारीला आम्ही धरणार, साहेबांसाठी आम्ही साहेबांचा सन्मान राखणार. तर तीच लोक सांगत होते की मात्र विधानसभेला मात्र आम्ही दादांना करणार. एकंदरीत दादांनी जी त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी आहे, वास्तविक पाहता बारामती विधानसभाचा जो विकास झालेला आहे 9,000 कोटीचं मागाशी त्यांनी मला वाटतं सांगितलं, जाहीर केलं की 9,000 कोटीची विकास कामं केली. बेशक 100% दादांनी तो बारामतीचा डेव्हलपमेंट चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कुणी विसरू शकत नाही. तुम्ही कुणाला जर विचारलं त्याचं श्रेय दादांना आहे, पण जो प्राथमिक जो बेस जो तयार केला आहे पवार साहेबांनी केलेला आहे हे मात्र लोक विसरू शकत नाही. बरोबर आहे ना. मग आता यापैकी एका कोणाची तरी निवड करावी लागणार आहे पुन्हा एकदा. डेफिनेटली अगदी खरं. एकंदरीत आजचं जर वातावरण बघितलं तसं बघितलं की एका बाजूला आज स्वतः अजितदादांनी ज्यावेळेस अर्ज दाखल केला त्यावेळेस रॅलीमध्ये मिळालेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, त्यांच्या सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, ते जर बघितलं तर एकंदरीत जे अजितदादांचं जे सध्याचं पारडं आजच्या स्थितीला जरा जड आहे आणि त्यांनी जी स्ट्रॅटेजी आहे की शरद पवारांबद्दलची टीका पूर्ण टाळलेली आहे. सॉफ्ट कॉर्नर आपल्या कुटुंबातील व्यक्तींबाबत बोलताना त्यांनी लोकसभेला ज्या पद्धतीनं बोलले, ज्या पद्धतीनं त्यांनी म्हणजे जरा डायरेक्ट केल्या त्यांच्याकडून असं ते स्वतः बोलून दाखवतायत की काही चुका झाल्या. कदाचित तो फायदा त्यांना इनडायरेक्टली होईल. कारण बीजेपीनं ज्यावेळेस साहेबांना टार्गेट केलं त्याचा फटका सुनेत्रा पवारांना आणि महायुतीला नक्की बसला. कारण मला वाटतं चंद्रकांत पाटलांनी ज्यावेळेस टीका केली साहेबांवरती सहयोगमध्ये येऊन आणि नंतर पंतप्रधानांनी केली भटकते आत्मा, त्याचा परिणाम उलट परिणाम झाला. अजित पवार सातत्याने हे म्हणतायत की लोकसभेला माझ्याकडून चूक झाली, मी सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवारांना उभं करायला नको हवं होतं, मात्र आता ती चूक तुम्ही का करता युगेंद्र पवारांना उभं करून, असा प्रतिप्रश्न अजित पवार विचारतायत आणि भावनिक देखील झाले, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी देखील आलं. तर काय वाटतं, बारामतीचा मतदार जो आहे तो खरंच भावनिक होतो? लोकसभेला तो भावनिक झाला होता का? कारण लोकसभेला आपण पाहिलं की रोहित पवारांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि खूप सगळी निवडणूक, त्या निवडणुकीला एखाद्या फॅमिली ड्रामाचं किंवा एखाद्या आपण जी काही पाहतो कौटुंबिक सिरियल्स तसं स्वरूप आलं होतं. तर त्यावेळी झाला होता खरंच मतदार भाऊक आणि आता होईल असं वाटतं? ज्या पद्धतीने सहकारी मित्रांनी सांगितलं की ज्या पद्धतीची शरद पवारांची जी खेळी आहे की लोकसभेला सुप्रियाताईंना आणि अजितदादा विधानसभेला, ही पद्धत जी आहे ती अनेक वर्षांपासून बारामतीकरांनी जोपासलेली आहे. आणि आता घरात फूट पडल्यामुळे ज्या पद्धतीचं आता वातावरण निर्माण झालेलं आहे, एकीकडे तुम्ही सांगताय की भावनिक, तर नक्की लोकसभेला भावनिक लोक झाली होती. कारण ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आम्ही बातम्यांच्या माध्यमातून फिरत होतो, कव्हर करायला फिरत होतो, त्यावेळेस लोकांच्या बोलण्यातून असं जाणवत होतं की पवार साहेबांना शेवटपर्यंत साथ दिली पाहिजे, पवार साहेबांची कदाचित शेवटची निवडणूक आहे असं म्हणून लोक भावनिक होत होती. दुसरीकडे जर मुद्दा होता तर सुप्रियाताईंच्या विरोधात अजितदादांनी सुनेत्रा बहिणींना उमेदवारी दिली, त्याबद्दल देखील लोक नाराज होते. अर्थात सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली म्हणून नाही, पण दादांनी साहेबांना सोडून भाजपसोबत गेले, हा लोकांना मुद्दा पटलेला नव्हता. त्यामुळे कुठंतरी आता साहेबांना साथ द्यायची असं लोकांनी ठरवलेलं होतं. विधानसभेत देखील भावनिक कार्ड खेळलं गेलं असं म्हणता येईल. कारण अजितदादांनी मगाशी सांगितलं की तुम्हाला तात्यासाहेबांचं घर फोडायचं होतं का, असा प्रतिप्रश्न पवार साहेबांना विचारला. आता तीच खेळी अजित पवार खेळत आहेत. तोच मुद्दा आता अजितदादांनी एका नव्या वादाला तोंड फोडलेलं आहे आणि मला वाटतं की अख्ख्या विधानसभेचा प्रचार पण त्याच्याभोवती फिरेल की तुम्ही आमचं घर फोडलं का. हे अप्रत्यक्ष बोललेले आहेत, पण त्यांचा म्हणण्याचा उद्देश तसाच होता आणि त्या मुद्द्यावरती आता होईल. कारण घर फुटलं तर ते भाजपमुळं, असा सगळा लोकसभेच्या वेळेस तो विषय होता आणि आता घर फुटलं तर तुमच्यामुळं, असा थेट एक अप्रत्यक्ष सवाल अजित पवारांनी केला आहे आणि त्याच्या भोवती सुद्धा ही निवडणूक फिरला असं मला वाटतं. म्हणजे वाटतं तुम्हाला की अजित पवारांनी आता तोच डाव आहे तो समोरच्यांवरती, म्हणजे सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यावरती उलटवायचं ठरवलंय आणि त्यामुळं एका अर्थाने ही निवडणूक ते त्यांच्या पद्धतीनं भावनिक करण्याचा प्रयत्न करताय? मंदार, आपण ह्याचा आढावा लोकसभेपासून घेऊ. लोकसभेला अजित पवारांनी लोकसभेची ज्यावेळी प्रचाराची धुरा सुरू झाली होती त्या पिरियडला अजित पवार खुद्द सांगायचे की भावनिक होऊ नका, भावनिक केलं जाईल. आताही विधानसभेची निवडणुकीचं प्रचाराची रणधुमाळी चालू असताना भावनिक होऊ नका अजित पवार सांगतायत, पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलचा विचार केला तर लोक भावनिक होत नाहीत. कारण तो मतदार राजा फार जागरूक आहे आणि तो बारामतीचा आहे. बारामतीचे मतदार आजही भावनिक होत नाहीत आणि मागेही नव्हते. मात्र ह्यात जो घरोब्याचा प्रश्न आहे, आजच्या घडीचा जर आपण विचार केला तर आजच्या घडीला खुद्द युगेंद्र पवार एकटे पडलेत. एका बाजूला अजित पवार, त्यांची टीम आणि त्यांची प्रचाराची मोठी साखळी
आणि दुसऱ्या बाजूला लोकसभेचा विचार केला तर सुप्रिया सुळेंच्या बाजूला पूर्ण कुटुंब प्रचाराला होतं. पण इथं तसं नाही आहे. आज रोहित पवार त्यांच्या मतदारसंघात अडकलेत. सुप्रिया सुळे वेगवेगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहेत. शरद पवार महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहेत. पण तिथंच युगेंद्र पवार यांना एकट्याला प्रचार करायचा आहे आणि तशी प्रचाराची तयारी आज दिसत नाही आहे. तिथंच अजित पवारांची तयारी आणि प्रचार जोरात चालू आहे. ह्याच्यात एक विचार केला तर युगेंद्र पवार हे एकटे पडलेले आहेत. यातच आता मगाशी तुम्ही विचारल्याप्रमाणे की ह्याच्यात अजित पवारांची सरशी राहील का युगेंद्र पवारांची, तर यात अजित पवारांची सरशी राहील. त्यात असं असणार आहे की मताचा टक्का घटेल पण अजित पवार पुढं असतील. म्हणजे आता तुमचं म्हणणं आहे की 48,000 जे काही मताधिक्य भेटलेलं होतं सुप्रिया सुळेंना, तर ते पार करून अजित पवार पुढे जाण्याची शक्यता आहे असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीत नक्कीच एकूण आत्ताचं चित्र तरी तसंच आहे. कारण मला वाटतं तसं की हे असं आज एकंदरीत जर पाहिलं तर बारामतीमध्ये अजित पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय आणि एकीकडे युगेंद्र पवार शांततेमध्ये त्यांनी शक्ती प्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पण एकंदरीत बारामतीमध्ये अशी परिस्थिती आहे की लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला अजितदादा हे समीकरण ठरलेलं आहे. परंतु आता एकंदरीत परिस्थिती अशी आहे की नागरिकांमध्ये वेगळी चर्चा आहे जरा. कारण अजित पवारांकडून विकास सांगितला जातोय आणि युगेंद्र पवारांकडून शरद पवारांचा शाश्वत विकास सांगितला जातोय. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती वेगळी आहे जरा थोडीशी. वेगळी आहे का म्हणजे वेगळी आहे म्हणजे काय की मतदार पण थोडासा कन्फ्यूज आहे का किंवा त्याला असं म्हणजे निर्णय घेताना तेवढं सहज सोपं वाटत नाहीये. आज उमेदवारी अर्ज दाखल झाल्यात. येणाऱ्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल. आज आपण जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत तेव्हा हे सगळं रेकॉर्ड करतो आहोत. अजून पुढच्या 20-22 दिवसांमध्ये खूप काही व्हायचंय. लोकांच्या मनावरती विचारांवरती परिणाम करणाऱ्या खूप काही घटना घडायच्या आहेत. बरोबर. तर भावनिक होतायत लोक की काय? म्हणजे नाही, बारामतीमध्ये लोक भावनिक होत नाही. तुम्ही जसं म्हणला की लोकसभेत जे रोहित पवार रडले ते ऍक्च्युली ते मुद्दा वेगळा होता. कारण ते डायरेक्ट साहेबांच्या पार म्हणजे मृत्यूपर्यंत गेला होता ते विषय. ती मुद्दा वेगळा. आजचं भावनिक वेगळं होतं. बारामतीकर भावनिक शक्यतो होतच नाही आणि बारामतीकर अंत लागून देत नाही. आणि सर्वात मला ह्याला पकडूनच सगळ्यांना विचारायचं की जेव्हा अजितदादांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं की नाही आता मला बारामतीमधून लढण्याची इच्छा नाहीये, तर त्यावेळी बारामतीमध्ये काही प्रतिक्रिया उमटली का? उमटली असेल तर ती कशा स्वरूपाची होती आणि जर उमटली नसेल तर त्याचा परिणाम अजित पवारांवरती काय झाला? काय झालं नक्की? दादांनी ज्यावेळेस अशा स्वरूपाचं भाष्य केलं की मी आता निवडणूक लढवायचा निर्णय थांबतोय म्हणजे निवडणूक लढवणार नाही, तर काही लोक भावनिक नक्की झाली होती की बाबा आता अजितदादांनी एवढा विकास केलेला आहे तर अजितदादा पुढं विकास करू शकतील असं म्हटलं जात होतं. आणि तुम्ही आता सांगितलं की विकासाच्या संदर्भात ही जी लढाई आहे, निवडणूक जी होणार आहे, एकीकडं शरद पवारांचा विचार सांगितला जातोय. म्हणजे विचाराला धरून काही कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या गटामध्ये गेलेले आहेत आणि शरद पवारांचा झालेला विचार जो आहे, विचार आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतात. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते गेली 30-35 वर्षांपासून बारामती आणि बारामतीचा झालेला विकास ते सांगत आहेत. पण मी ग्रामीण भागातून येतो. ग्रामीण भागामध्ये मी बरंचसं कव्हर करतो. ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील अजून गंभीर आहे. खरं तर पाण्याभोवती हे राजकारण जे आहे ते ग्रामीण भागामध्ये फिरते. तुम्ही सांगितलं आता की ग्रामीण भागामधला मतदार जो आहे तो जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणावर आहे. ग्रामीण भाग, बागायती भाग आणि जिरायती भाग अशा 2 टप्प्यांमध्ये विखुरलेला आहे. आपण त्याच्यावरती येऊयात. पण आपला जो काही प्रश्न आहे की अजित पवारांनी जेव्हा म्हटलं की मी नाही आता निवडणूक लढवायला इच्छुक, तर त्यावेळी काय प्रतिक्रिया उमटली का? अजित पवारांना अपेक्षित होती तशी? खरं तर अनेक सहकारी सांगतायत की बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही भावनिकतेकडे लुटली. म्हणजे शरद पवारांच्या बाजूने की बाबा शरद पवार काय करतील किंवा अजित पवारांनी शरद पवारांना सोडलं हे बारामतीकरांना रुचलं नव्हतं. परंतु हे अजित पवारांचा पराभव झाल्यानंतर लक्षात आलं आणि त्यावेळेसपासूनच अजित पवारांनी एक प्रकारे भावनिक करण्याचा प्रयत्न केला. जर अजित पवार नसतील तर या बारामतीकरांचं काय होणार असा अनेकांना प्रश्न पडला होता. बारामतीमध्येच अजित पवार पाहिजेत अशा आशयाची लोकांमध्ये चर्चा रंगू लागली होती. आतापर्यंत जर बघितलं तर अजित पवार हे लढणार, पण अजित पवार नाही लढलं तर कोण लढणार? तर दुसऱ्यांदा नाव येण्यात होतं जय पवारांचं. जर तसं बघायला गेलं तर जय पवार हे शरद पवारांपुढचे उमेदवार असू शकतात का? तर बारामतीकरांच्या प्रती किंवा राष्ट्रवादीचेच नेते सांगायचे की नाही, जर असतील तर आरामात
जय पवार यांचा पराभव होऊ शकतो. आता जर अजित पवार जर निवडणूक लढतायत तर त्यांच्या पुढे तगडा उमेदवार कोण असणार, तर युगेंद्र पवार असतील. युगेंद्र पवार जर तसं बघायला गेलं तर अजित पवारांच्या पुढे तगडे उमेदवार नाहीयेत, पण त्यांच्या पाठीमागे असणारी ताकद ही फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे ते तगडे उमेदवार पाहायला गेलतात. आता दुसरी गोष्ट अशी आहे की जर युगेंद्र पवारांच्या ऐवजी जर शरद पवारांनी दुसरा कुठला उमेदवार दिला असता किंवा पवार कुटुंब सोडून जर दुसरा उमेदवार दिला असता तर बारामतीत अशी चर्चा सुरू झाली असती की नुरा कुस्ती आहे का. याचा राज्य लेवलला शरद पवारांना इम्पॅक्ट झाला असता. दुसरा राहिला प्रश्न अजित पवारांचा. अजित पवार लढणार आता जो निश्चित झालेलं आहे, त्याच्यामुळे अजित पवारांच्या भोवतीनही भावनिकतेची निवडणूक आहे आणि अजित पवारांप्रती एक विधानसभेला एक लोकांप्रती एक वेगळा मेसेज आहे की नाही बाबा अजित पवार बारामतीसाठी तरी पाहिजेत. आता असे बारामती शहरातले सांगतात, ग्रामीण भागातला कौल वेगळा आहे काहीसा, परंतु बारामतीत कुठल्या ठिकाणी सांगतात, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास झालाय त्या ठिकाणी सांगतायत की अजित पवार पाहिजेत, परंतु ज्या ठिकाणी अद्यापपर्यंत विकास पोहोचला नाही तिथं मात्र लोकांची मतं अजूनही वेगळी आहेत. काय वाटतं की अजित पवारांनी जेव्हा म्हटलं की आता नाही मी निवडणूक लढवणार, तर उमटली काही बारामतीमध्ये प्रतिक्रिया? तशी काय प्रतिक्रिया कोणाची उमटलेली नाहीये. कारण दादांनी ज्यावेळेस म्हटलं की मी उभा राहणार नाही, त्यावेळेस समोर उमेदवार कोण होता की युगेंद्र पवार. युगेंद्र पवार आणि जय पवार यांची जर लढत झाली असती तर हे सगळ्यांना माहीत होतं की युगेंद्र पवारच निवडून येणार. त्यामुळे लोकांना आणि लोक ठाम होती की कितीही दादा नाही म्हटले तर दादाच उभं राहणार. मग दादांना उमेदवार नाही तर मग दादा का विधान परिषदेत जाणार का? आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते सगळीकडे गणले जातात आणि तेच जर उमेदवारी लढवणार नाही तर तो प्रश्न खरा महत्वाचा होता. तुम्ही जो मुद्दा म्हटला होता की बारामतीमध्ये जे काही विकासाचं चित्र आहे तर ते संपूर्ण आहे का? संपूर्ण या अर्थाने की शहरामध्ये तर विकास आपल्याला दिसतो, इथं फिरल्यानंतर कोणालाही जाणवतो. मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत, या उद्योगांना अनुसरून इथं लोकसंख्या वाढली आहे, बाहेरचे लोक येऊन स्थायिक झालेत. पण बारामतीचा जो ग्रामीण भाग आहे जिथे अजून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे आणि जसा जिरायती भाग आहे, बागायती भाग आहे, तसाच जिरायती भाग देखील आहे. तर आत्तापर्यंत पवारांना काही निवडणूक इथली जड गेली नाही, म्हणजे त्यांनी तशा पद्धतीने निवडणुका लढवल्या देखील. मात्र आता हे जे काही प्रश्न आहेत की जे इतक्या वर्षांमध्ये देखील सुटले नाही आहेत, तर ते कुठेतरी आता पुन्हा चव्हाट्यावरती येत आहेत. सर, एक 2-3 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. आज अजित पवारांनी भाषणात एक मुद्दा सांगितला की कधीच आम्ही पवारांनी कोणाला खायला घातलेलं नाही किंवा आम्ही कोणाला काय वाढलेलं नाही, दिलेलं नाही. पण आता एक साडी देतोय, दुसरा घमेला देतोय, दुसरा डबा देतोय, सगळं घ्या, माझ्या सहित सगळ्यांकडून घ्या. हे अजित पवारांचं वाक्य फार महत्त्वाचं आहे सर. ते दिसताना राजकारण बदललं प्रचंड प्रचंड. आणि हे एवढं पॉलरायझेशन झालंय ना, त्यात गंमत बघा, विकास झालाय. हे 2 वर्षापूर्वी अजितदादांना काहीही बोलायला कोणीच तयार नव्हती आणि कुणीही बोलत नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि अजितदादावर आजही प्रेम करतात तेवढेच लोक शरद पवारांवरती प्रेम करतात, ही वस्तुस्थिती. पण विकासाच्या मुद्द्यावरती आता सामान्य माणूस सुद्धा मलिदाची भाषा बोलतो, हे फार वाईट आहे ना. हे पॉलरायझेशन इतकं मोठ्या प्रमाणात झालंय ना, त्याचा अजित पवारांना थोडासा आपण हा जो काही मलिदा जो काही विषय आहे ना, तर तो थोडासा जाणून घेऊयात. मलिदा म्हणजे काय, तर अजित पवारांचे टीकाकार म्हणतात की बारामतीमध्ये हा जो काही विकास झाला तर तो विकास करताना अजित पवारांनी त्यांच्या जवळच्या लोकांना मोठ्या प्रमाणात कंत्राटं दिली आणि त्यातून त्या कंत्राटांमधून त्या लोकांनी खूप सगळे पैसे कमावले, गैरप्रकार केले आणि त्यातून मग हे सगळे मलिदा कमावणारे जे काही त्यांचे जवळचे आहेत तर तेच फक्त अजित पवारांसाठी पुढे पुढे करतात आणि इतर लोकांपर्यंत काही ते काही पोचलेलं नाही. हा एक जो काही आहे तो नॅरेटिव्ह गेल्या काही दिवसांमध्ये सेट झालेला आहे. आणि दुसरीकडे जे युगेंद्र पवार आहेत तर त्यांचं आता एक थेट लोकांशी संपर्क करण्याचे प्रयत्न आहेत. हे तर खरंच या मलिदा गँग म्हणून जी काही टीका होतीये तर त्याचा काही परिणाम होतोय. आज देखील अजितदादांनी भाषणामध्ये कनेरीच्या सांगितलं की मी ज्या ठेकेदारांना कामं देतोय मी त्या कामाची संपूर्ण पाहणी करतो, ते काम क्वालिटी झाले की ते स्वतः पाहतो. त्यामुळं टीका करत असतात, पण असा जास्त काही परिणाम होणार नाही. परिणाम होणार नाही त्याचं कारण असं आहे की ते ठेकेदार बारामतीचे मतदार आहेत, बारामतीतलेच आहेत. मग ते शहरातले आहेत तर ग्रामीणचे काय आहेत, पण ते जवळचे आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत. ह्याचा परिणाम होईल ना, कारण आजही लोक म्हणजे नागरिक म्हणतात की विकास केला, परंतु तो विकास जो झालेला आहे तो ठेकेदार जो कोण आहे तो फक्त कार्यकर्त्यांना दिशाभूल करतो. पक्षातलेच म्हणजे पक्षातले लोक जे आहेत कार्यकर्ते ते ठेकेदारांच्या पाठीमागे फिरतात. होईल असं
माहिती आहे का सर, आता आम्ही ग्रामीण भागात फिरतो आम्ही, तर ग्रामीण भागात लोक चर्चा काय माहिती आहे का, आमच्या ग्रामीण भागामध्ये जर विकास कुठला असेल तर रस्ते 10 लाख 5 लाख, एखादी इमारत 50 लाख, पण बारामतीमध्ये 50 कोटी 60 कोटीचे काम होतात. तर तिकडे लक्ष दिलं, त्यांचं दिलं जातं. का दिलं जातं? त्यातनं कमिशन जास्त भेटतं असे लोक म्हणतात ग्रामीण भागातले. म्हणजे आम्ही जे फिरतो त्यातनं आम्हाला असं होतंय. मलिदा हा जो काही एक अजित पवारांच्या विरोधकांकडून सातत्याने वापरला जातोय, तर त्याचा परिणाम मोठ्या एका मतदारावरती होतोय. ज्या पद्धतीने आज अजितदादांनी सांगितलं की मलिदाचा विषय जो आहे तो लोकसभेपासून पुढे आला, पण मला असं वाटतं जे मोठी कामं आहेत, जे त्याचं टेंडर प्रोसेस होते, त्या कामांच्या मध्ये भ्रष्टाचार होतो किंवा काही तो वेगळा विषय आहे. पण जिथं पूर्वी ग्रामपंचायतला 2,99,000 रुपयांचं काम जे आहे ते ग्रामपंचायतला स्वतः करायचे अधिकार होते. त्यानंतर जर त्या 3 लाखाच्या पुढचं जर काम असेल तर त्याचं टेंडर केलं जात होतं. मलिदा गँग कशी सक्रिय झाली हे थोडक्यात मी थोडं सांगतो की ग्रामपंचायत पातळीवर हे 2,99,000 रुपयापर्यंतचं काम करण्याचा अधिकार होता. 3 लाखाच्या पुढचं काम टेंडरमध्ये जायचं. पण जे इथले पदाधिकारी आहेत ते हे सगळं काम मॅनेज करायचे स्थानिक पातळीवर, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा या सगळ्या यंत्रणेकडून, आणि जवळच्या लोकांना ती कामं दिली जायची. आणि ते कामं सातत्यानं म्हणजे अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून ती कामं ठरवायचे आणि ते काम संबंधित जवळच्या लोकांना दिलं जायचं आणि त्यातून हा मलिदा वाटप केला जात होता. असा लोकसभेपासून त्याच्या पूर्वी परिणाम होईल का? परिणाम नक्की होईल, कारण ग्रामीण भागामध्ये अजूनही हा ट्रेंड जो आहे तो मी मगाशी प्रश्न विचारला होता, तुम्ही जे काही आधी सांगत होतात की बारामतीचे सगळेच प्रश्न काही सुटलेले आहेत असं नाही. बारामती म्हणजे हे जे काही आपण इथे पाहत आहोत असं नाहीये, खूप सगळा भाग मोठ्या प्रमाणात दुष्काळी देखील आहे. तर हे जे काही प्रश्न सुटले नाही तर ते आता उफाळून येत आहेत असे या निवडणुकीमुळे. सगळ्यात महत्त्वाचं बारामती तालुक्यातल्या ग्रामीण भागातला पाण्याचा प्रश्न म्हणजे प्रकर्षाने पुढे येतोय. योगेंद्र पवार सातत्यानं सांगतात की बारामतीतले प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगतात की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. कारण हे पाण्याच्या भोवतीच हे राजकारण जे आहे ते सातत्यानं दर पंचवार्षिकला फिरत असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या पंचवार्षिकमध्ये ज्यावेळेस सुप्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा झाली होती त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की पुढच्या पंचवार्षिकपर्यंत मी टाटाचं पाणी, जे मुळशी धरणातल्या जवळ जे टाटाचं पाणी आहे, टाटा धरणातलं, ते पाणी सुपा परगण्यात आणि या भागात आणेन असं म्हटलेलं होतं. पण ती काही योजना बंद पडली. आणि पुन्हा एकदा की बारामतीमध्ये आता पुन्हा करहा आणि निरा या नदीजोड प्रकल्पाचं स्थिरीकरणाचा प्रकल्प पुढे आणलेला आहे. तो प्रस्ताव मंजूर झालाय असं सांगितलं जातंय, निधी पडलाय. म्हणजे पुन्हा ही निवडणूक देखील पाण्याचा प्रश्न होणार आहे. त्यामुळं बारामती म्हणून जे काही एक चित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं बाहेरच्या लोकांच्या, तर ते संपूर्ण नसतं. या तालुक्याचा खूप भाग मोठा असा आहे की जो अजूनही अवर्षणग्रस्त आहे. बारामतीचा विकास कुठं झालाय तर बारामतीमध्ये अजित पवारांनी विकास केला, पण बारामतीचा विकास हा ज्या ठिकाणी पवारांच्या संस्था आहेत, ज्या ठिकाणी घरं आहेत, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा बारामतीचा विकास हा 10 किलोमीटरच्या परिसरात झालाय. पण एका विशिष्ट भागात झालाय. पुण्याकडे जाताना तुम्हाला चांगले रस्ते दिसतील, इकडे भिगवणला जाताना चांगले दिसतील, इंदापूरच्या ठिकाणी जाताना चांगले दिसतील. बारामती शहरात जो विकास झालाय तो ग्रामीण भागात का झाला नाही? आणि जो शहरात विकास झालाय त्याच्यावर जेवढा खर्च केला गेला असं ग्रामीण भागातले म्हणतात. त्याच्यात आमची योजना झाली असती, पाण्याची योजना, तेवढा जर खर्च केला असता आमच्या इथला पाण्याचा प्रश्न आहे तो मिटला असता. आपल्या इथला आणि बस स्टँडला किती खर्च केला? इथला बस स्टँडला 60. आता हे बघा, तुम्ही सगळे बारामतीकर आहात, कदाचित राग पण येऊ शकतो की एका बस स्टँडला किती 60 कोटी रुपये बस स्टँडला खर्च झालाय. खरं तर एखाद्या एअरपोर्टच्या टर्मिनससाठी पण एवढे पैसे मला वाटते पुरू शकतील, म्हणजे पण एवढा खर्च इथे झालाय. मग तोच प्रश्न आहे की मग हे पैसे एखाद्या पाणी पुरवठा योजनेवरती जर वापरले असते तर एखाद्या गावखेड्याच्या पाण्याचा प्रश्न किंवा शेतीचा प्रश्नही सुटू शकला असता. असे वेगवेगळे कंगोरे आहेत या सगळ्या बारामतीच्या विकासाला. आपण आता पुढच्या मुद्द्यावरती जाऊयात थोडंसं पटपट, की लोकसभेच्या वेळी भाजपच्या नेत्यांनी येऊन इथं काही वक्तव्य केली होती आणि आपण ते पाहिलं की त्याचा काय परिणाम झाला. आता या नेत्यांनी इथं यावं का आणि अजित पवार त्यांना आणतील का? नाही, त्यांना अजित पवार आणणार नाही, कारण की नुकसान होईल. नाही, जरा भाजप सध्या शांततेच्या ह्याच्यामध्ये आहे. कारण लोकसभेमध्ये जो फटका बसला की भाजप नेत्यांचं, म्हणजे पंतप्रधान, मगाशी मी म्हटलं, पण पंतप्रधानांनी केलेलं वक्तव्य भटकते आत्मा, चंद्रकांत दादांनी म्हटलं होतं की बदला घेण्याची वेळ आली. त्यामुळे लोकांना तो म्हणजे ते आवडत नाही, त्याचा उलटा परिणाम होतो.
हे दिसून आलं. त्यामुळे ह्या वेळेस मात्र सावध भूमिका अजितदादा घेतील आणि ते स्वतःच मेन जे सभा आहेत त्या सगळ्या सभा त्यांच्याच नेतृत्वाखाली. बारामतीमध्ये भाजपचे नेते येतील, भाषण करतील, पण पवारांवर टीका करणार नाहीत. कारण मगाच्या सभेमध्ये अजित पवारांनी अमोल कोल्हेंना समज दिली की तुम्ही बारामतीमध्ये या, पण अमोल मिटकरींना सल्ला दिलेला आहे की तुम्ही बारामतीमध्ये या, पण कोणावरही टीका करू नका. त्यामुळं भाजपचे नेते नाहीत तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते आले तरी बारामतीकरांना आवडणार नाहीत. खरं तर बारामती ही पवारांची बारामती म्हणून ओळखली जाते. अजित पवारांवरती टीका केलेली आवडणार नाही फक्त त्याच्यामुळे. आणि हे फार सजग आहेत. खरं तर तुम्हाला काही दिवसापूर्वी शिवस्वराज्य यात्रा झाली जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत. बारामतीमध्ये रॅली होती, परंतु त्या रॅलीला जयंत पाटील उशिरा आले. युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळेंनी बारामतीतून रॅली काढून घेतली. जर तिथं आले आणि जर अजित पवारांवर टीका केली तरी देखील बारामतीकरांना आवडणार नाही. आणि हा बारामतीचा एक बारामतीमध्ये ना शरद पवारांवरती टीका केलेली आवडते ना अजित पवार. मंदार ही बारामती आहे. इथं बारामतीमध्ये ना शरद पवारांवर टीका केलेली आवडती ना अजित पवारांवर टीका केलेली आवडती. इथलं राजकारण असं आहे की शरद पवार अजित पवारांना चेक देतील पण मेट करणार नाहीत. आता आपण याकडे येऊयात. महत्वाचा मुद्दा आहे, अगदी कळीचा. आपण म्हणू की लोकसभेला आपण पाहिलं की शरद पवारांनी अजित पवारांचा अगदी ग्रामीण भागात जर आपण शब्द वापरायचा झाला अगदी घाम काढला त्या ठिकाणी. पण आता अजित पवारांच्या राजकीय अस्तित्वाची ही निवडणूक आहे आणि इथे जर ते विजयी झाले या निवडणुकीमध्ये तर त्यांचं राजकारण पुढे चालू राहील आणि जर पराभव झाला तर एक मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीच्या समोर उभं राहिलेलं असेल. आणि तोच प्रश्न आहे की स्वतः शरद पवार हे घडवून आणतील का, असं वाटत नाही. कारण कसं माहिती आहे का, पवारांचं राजकारण अजितदादाच पुढे नेऊ शकतात, त्यांच्यानंतर रोहित पवार. सर दोन गोष्टी त्या. खरं तर हे जसं तुम्ही म्हणता ते फक्त एक मुद्दा असा आहे की म्हणजे अगदी आजचाच मुद्दा की प्रत्येक गोष्टीमध्ये ते भावनिकता आणतील. शरद पवारांची स्ट्रॅटेजी जर पाहिली तर आज अजित पवारांनी शक्तीप्रदर्शन केलं आणि शरद पवार फक्त एकटे गेलेत. म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची स्ट्रॅटेजी चाललेली आणि एकमेकाला शह द्यायचा प्रयत्न चाललाय. हा शह बारामतीकरांना कितपत रुजतो हा एक महत्त्वाचा विषय. आणि बारामतीकर जसं म्हणले तसं लोकसभेला वेगळा आणि विधानसभेला वेगळा निर्णय घेतात, काही पाहणं गरजेचं आहे. तसं जर नाही झालं तर मात्र जे तुम्ही म्हणता चेक आणि मेट तर दोन्ही पण होऊ शकतं. एक आता पुन्हा आपण मंदारजी की म्हणजे ह्याच्यात गमतीची गोष्ट ही आहे, तुम्ही लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं शरद पवारांच्या मनातली गोष्ट कधी सांगता येत नाही तसं बारामतीकरांच्या सुद्धा मनातला तळ आहे ना, आम्ही म्हणजे बारामतीकरांना सुद्धा सांगता येत नाही, ते मतदानातूनच दिसतं. परंतु ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र जरा थोडंसं लोकसभेपेक्षा जरा थोडंसं वेगळं चित्र जाणवेल. मात्र तरी देखील शरद पवार कुठली खेळी खेळतात यावरही बरंच सावलं. यावरती फक्त अजित पवारांचं राजकारण आहे असं नाहीये, शरद पवारांचं राजकारण आहे. त्यामुळं हे शरद पवार असं करतील का? शरद पवारांनी जर बारामतीमध्ये लक्ष दिलं नाही तर त्याचा वेगळा राज्यभर मेसेज जाईल. आणि शरद पवार मुरब्बी राजकारणी आहेत त्यामुळे ते हे बारामतीमध्ये लक्ष देतील आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते आपला दौरा चालू करतात. तर मिळालेली माहिती अशी आहे की शरद पवार 1967 साली पहिली निवडणूक लढले आणि त्यावेळेस जी काही लोक त्यांच्यासोबत होती त्यांच्या कुटुंबियांना देखील शरद पवार जे आहेत ते भेटी देणार असल्याचं समजतंय. खरं तर अजित पवारांच्या नंतर जसे फुटून काकांसोबत गेले तेव्हापासून एक वेगळं पोखरायला सुरुवात केली. म्हणजे हे दिसून येत नाहीये की कशा पद्धतीने प्रचार चालू आहे. युगेंद्र पवारांचा लोकसभेनंतर बारामती शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठा दौरा झालाय, वेगवेगळ्या पद्धतीने फिरलायत. आणि हा बारामती विधानसभा मतदारसंघ वेगळा आहे बाकीच्या विधानसभा मतदारसंघापेक्षा, कारण या ठिकाणी जसा पवारांचा कनेक्ट आहे तसं वेगवेगळ्या पवारांच्या संस्था आहेत आणि त्यांचा कनेक्ट त्या लोकांपर्यंत पोहोचलाय. त्याच्यामुळे ही लोक पण गृहीत धरली पाहिजेत. परंतु शरद पवार बारामतीकडे दुर्लक्ष केलं तर याचा फटका त्यांना राज्यात आहे. त्याच्यामुळे शरद पवार इथं नुरा कुस्ती करणार नाहीत. अजित पवारांचा पराभव करण्याचा ते पुरेपूर प्रयत्न नक्कीच 100%. नक्कीच. कारण आजच बघा ना, शरद पवार कोणत्याही उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी स्वतः जात नाही, पण युगेंद्र पवारांचा फॉर्म भरण्यासाठी आज ते स्वतः गेले. कारण याच्यामध्ये फक्त अजित पवारांचंच नाही तर शरद पवारांचंही राजकारण पणाला लागले. आता थोडं आपण स्ट्रॅटर्जी बद्दल तुम्ही म्हणाला की खूप वेगळं राजकारण राहतं पवारांचं. एकीकडे अजित पवारांची एक मोठी रॅली शक्ती प्रदर्शन आणि दुसरीकडे युगेंद्र पवारांचा खूप साधेपणाने अर्ज भरणं.
तर मग नक्की काय आहे, म्हणजे कसं हे युगेंद्र पवारांचं सगळं प्रचाराचं राहणार आहे? मग कसा युगेंद्र पवारांचा प्रचार राहणार आहे? काय नक्की स्ट्रॅटर्जी असणार आहे? युगेंद्र बारामतीमध्ये कुणी जरी प्रचार केला तर शरद पवारांनी या ठिकाणी प्रचार केला पाहिजे आणि दुसरा अजित पवारांनी प्रचार केला पाहिजे, तर त्याचा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट जास्त पडू शकतो. खरं तर आज अजित पवारांची सांगितलं जाते मोठी रॅली झाली. खरं तर तसं बघायला गेलं तर राज्याच्या दृष्टीने अजित पवार मोठे नेते आहेत, पण अजित पवारांच्या दृष्टीने जर बघितले ना तर ही रॅली कमी प्रमाणात आहे. मागच्या अनेक शक्ती प्रदर्शन अजित पवार यांनी आज केली, पण बारामतीमध्ये याच्या सगळ्यात कमी गर्दी कधी झाली तर ती आज झाली होती. हे बदललेलं बारामतीचं राजकारण आहे. खरं तर बारामतीतलं स्ट्रॅटेजीच्या संदर्भात असं सांगितलं की शरद पवार जे आहेत ते आज अमराईतल्या त्यांच्या मूळ घरी येणार होते आणि तिथून तिघही म्हणजे युगेंद्र पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा पवार साहेब असतील, रॅलीमध्ये पवार साहेबांची गाडी अडकली, त्यामुळे ते अमराईतल्या घरी येऊ शकले नाहीत. कुठेतरी हा एक जुना टच देण्याचा म्हणजे पवार भावनिक करण्याचा प्रयत्न आहे. पावणी करण्याचा प्रयत्न आहे. मागच्या वेळी शरद पवारांच्या सुप्रिया सुळेंच्या बाजूने हा प्रयत्न झाला होता. अजित पवार येतील पण कमी मतदाधिकांनी येतील, पण अजित पवारच येतील, लीड कमी होईल त्यांचं. अजित पवारच येतील. ते म्हणतात तेच बरोबर आहे की कमी मताधिक्य असेल, पण शेवटचा जो पर्याय ना सांगता येत नाही, तो शरद पवारांच्या एंट्री आणि त्यांच्या स्ट्रॅटेजिक यंत्रणेनंतरच लक्षात येईल. तुम्ही कसं माहिती का, दादा येतात, पण प्रॉब्लेम असा आहे की ते शेवटचं वाक्य ते शेवटच्या सभेनंतर ते काढणार आहे की काय होऊ शकते त्यात. तिसरा पर्याय की अजून सांगता येत नाही. गेम चेंजरी पवार साहेब आहे, त्यामुळे आता सांगणं मुश्किल आहे, पण आता दादा आहे. आज निवडणुकीला अर्ज अजितदादांनी भरलेला आहे. अजून 3 टप्पे होणार आहेत, याच्यामध्ये अर्ज माघारीचा आणि मतदानाचा. त्यामुळे या सध्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये मात्र जर बघितलं तर आजच्या स्थितीला अजित पवारांचं पारडं जड आहे. मात्र शरद पवारांनी जर आणखी ताकद लावली तर काय चित्र बदलू शकेल हे एक सांगता येत नाही. थोडक्यात सांगता येत नाही. शरद पवार आता प्रचार कसा तापतो, कशा पद्धतीनं प्रचार होतो त्यावरती ठरेल, पण आता सध्या स्थितीला सांगता येत नाही. मला असं वाटतं की जो काही विकास झाला आहे गेल्या 30-35 वर्षामध्ये, अजित पवारांनी विकास जो केलाय त्या माध्यमातून मतदार जोडलेले आहेत, कार्यकर्ते जोडलेले आहेत, त्यामुळे अजित पवार निश्चितपणे निवडून येतील. फक्त त्यांचं मताधिक्य जे आहे ते 1.65 राहणार नाही, कदाचित ते 1 लाखाच्या आतमध्ये येऊ शकतं. जर विकास केला गेलेला आहे आणि तो दिसतोय, डोळ्यांनी दिसतोय बारामतीचा विकास, तर अजित पवारांना भावनिक करण्याची गरज का भासू लागली हा प्रश्न अनुत्तरित आहे. का म्हणजे अजित पवारांना आजपर्यंत कधी अजित पवारांनी भावनिक केलं नव्हतं कोणाला, मात्र यावेळी ते करतायत. स्वतः अजितदादांना पण म्हणायचं की असा दादा कुणाला नको आहे, कारण ते आज बोलता बोलता बोलले की मी ये बेटा बैस, असं चालतंय का? तर असं पण काही लोकांना चालत नाहीये. मी पुन्हा माझ्या हे बदललेलं राजकारण आहे बारामतीचं. अजितदादा इतके मवाळ, मृदू, कोमल हृदयाचे पाहिले होते का? नाही ना, कधीच पाहिलं नाही. पण यावेळेस कसं आहे माहिती आहे का, दादाची मताधिक्य ना हाच बदल आहे तो बारामतीच्या राजकारण, चांगला बदल आहे. लोकसभेच्या पराभवानंतर दादांनी एकदम शांततेमध्ये पुढची वाटचाल सुरू केलेली आहे. पण ते बारामतीला पण नकोय. अजितदादा जसे पूर्वीचे होते तसेच त्यांना पाहिजेत, कारण प्रशासनावरचा वचक आणि प्रभाव आहे ना, तसंच तो तसाच दादा त्यांना पाहिजे. बदललेले नाहीत, अजित पवार बदलल्यासारखं दाखवत होत आहेत. त्याचं कारण असं आहे की आता जर सभेत बघितलं ना तर ते अजित पवारांचा जो फटकळ स्वभाव आहे, पहिल्यापासून तो महाराष्ट्राला आवडतो, तो बारामतीकरांना देखील आवडतो, पण ते फटकळ बोलून जातात आणि परत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतात. असा अनेकदा अनुभव नुकसान झालं आणि त्याच्यामुळे तो बघूयात. आपण युगेंद्र पवारांना नौके म्हणतोय, परंतु त्यांच्या मागं असणारी त्यांची आई म्हणजे शर्मिला वहिनी, ह्यांचा बारामती तालुक्यात खूप मोठा जनसंपर्क आहे, त्यामुळे त्याचा फरक. शेवटी शरद पवार म्हणजे या सगळ्या आपण जी काही चर्चा केली त्याचं सार हेच आहे की काही जण म्हणतायत की अजित पवार निवडून येतील आणि काही जण म्हणतायत की आत्ताच सांगता येणार नाही. आणि आत्ताच सांगता काय येणार नाही, तर पुढच्या काही दिवसांमध्ये शरद पवार काय करतात यावरती बरंच काही अवलंबून असेल की शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक कोणत्या दिशेला जाते आणि कोण कसे डावपेच आखतं आणि ते प्रत्यक्षामध्ये आणतं. मात्र एवढं नक्की आहे की ही खरंच काट्याची लढाई आहे, निकराची लढाई आहे, ही नुरा कुस्ती नाही. आणि या निवडणुकीचा, या कुस्तीचा जो निकाल लागणार आहे तो अर्थातच एका बाजूला आणखी पुढे घेऊन जाणारा ठरणार आहे राजकारणामध्ये आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच डॅमेज करणारा, मागं खेचणारा ठरणार आहे. आणि त्यामुळं दोन्ही बाजू लोकसभेप्रमाणे या निवडणुकीत देखील आपलं सर्वस्व झोकून
या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. या सगळ्या पत्रकारांचे खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. आणि अर्थातच आपण या सगळ्या चर्चेच्या अंती हाच निष्कर्ष काढतो की पुढच्या काही दिवसांमध्ये कोण कसं डावपेच आखतं, किती हुशारीने त्याची अंमलबजावणी करतं, यावरती अंतिम निकाल अवलंबून असेल. कॅमेरामन विजय राऊत मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.